पंढरपूर पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कोर्टी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांत व निसर्गरम्य वातावरण, संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड, अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सोय, गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी पाकडे, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन। वेगाने विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा। संपर्क 8788 151739 9923 791372। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात नमामि चंद्रभागा योजनेतून 2019 मध्ये यमाई तलावाच्या ठिकाणी तुळशी वृंदावनाची उभारणी करून लोकार्पण करण्यात आले होते। तुळशीच्या विविध प्रजातींची लागवड करून या ठिकाणी जोपासना करणे, संत चरित्राची आकर्षक भिंतीचित्रे, संतांची मंदिरे बांधून एक पर्यटन स्थळ निर्माण करणे यामागील हेतू होता। तत्कालीन वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते 2019 मध्ये लोकार्पण झाले। रोज येथे हजारो भाविक तिकीट काढून भेट देत असल्याचे दिसून आले। प्रमुख वारी कालावधीत ही संख्या हजारोंच्या घरात होती। मात्र मार्च व एप्रिल 2023 मध्ये 4 वर्षात येथील संत चोखामेळा व संत एकनाथ यांचे आकर्षक संगमरवरी मंदिर कोसळून पडले। मंदिराचे पायाचे काम निकृष्ट असल्याने हे मंदिरे पडली असा अंदाज व्यक्त होत आला। मागील 8 महिन्यांपासून तुळशी वृंदावनाचे दारे भाविकांसाठी बंद करण्यात आली। तिकीट विक्रीतून मिळणारे लाखो रुपयांचे तर नुकसान झालेच, पण येथे येऊन निराश होत लाखो भाविक परत गेले। आता 8 जानेवारी रोजी तुळशी वृंदावनाचे गेट नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे। या ठिकाणी संतांच्या मंदिराच्या ठिकाणी आता केवळ संतांच्या मूर्त्या दिसणार आहेत। पूर्वीप्रमाणे संतांची आकर्षक मंदिरे आता पाहावयास मिळणार नाहीत, त्यामुळे अनेक भाविक नाराजी व्यक्त करू शकतात। जून 2023 मध्ये येथील सर्वच मंदिराच्या पुन्हा बांधणीचे टेंडर काढले गेले, मात्र पुढे त्यात बदल करून आता मंदिराऐवजी विटांच्या चौथऱ्यास गिलावा करून त्या ठिकाणी संतांच्या मूर्त्या ठेवल्या गेल्या आहेत। त्यामुळे पूर्वीप्रमाणे येथे आल्यानंतर मंदिरे नाही पाहावयास मिळाले नाही तरी संतांच्या मूर्त्या पाहून समाधान व्यक्त करावे लागणार आहे। तर आज तुळशी वृंदावन उद्यानातील कामे पूर्ण झाल्याने दिनांक 8 जानेवारी 2024 पासून ते खुले करण्यात आलेले असल्याची माहिती वन परिक्षेत्र चैताली वाघ यांनी दिली आहे।